सुपा धरणाचं पाणी लवकरच सोडण्याच्या मार्गावर। सुपा जलाशयाची पाणी पातळी दिवसेंदिवस वाढत चालली असून सुपा धरण एकूण 564 मीटर असून रविवार सकाळच्या अहवालानुसार सुपा धरणाची पातळी 557.2 वर येऊन पोहोचली आहे। तर सदर धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात शनिवार रोजी कारवार प्रांताधिकारी कनिष्का शर्मा, कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनचे अभियंता अशोक कुमार, जोडा दांडेली कारवार तहसीलदार, फॉरेस्ट विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदर धरणाचे पाणी 558 मीटरला सोडणे गरजेचे असून येणाऱ्या 2 दिवसात हे पाणी सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे। तसेच सदर पाणी सोडल्यास याचा कोणाला विपरीत परिणाम होईल का याबाबत ही माहिती घेण्यात आली आहे। तर सध्या पुढील काही गावांना 2 नोटीसी देण्यात आल्या असून तिसरी नोटीसी लवकर देऊन सदर धरणाचे तिन्ही दरवाजे पाण्याची आवक पाहून लवकरच सोडण्यात येणार आहे। तर रविवार सकाळपासून पावसाने थोडीफार विश्रांती घेतली असून धरणाला येण्याची आवक 26,000 क्युसेस वर येऊन पोहोचली असून विद्युत युनिट ही सुरू करण्यात आले आहे। तर आणखीन 1 मीटर पाणी वाढल्यास तसेच पाण्याचे आवक 40,000 क्युसेस वर आल्यास 3ही दरवाजे खुले करण्यात येण्याबद्दल सांगण्यात आले आहे। समर्थ वार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।